तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका लेटेस्ट व्हिडिओमध्ये, जे की असणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिके जे आहे त्या अंतर्गत एक नवीन स्टाफ नर्स जी आहे म्हणजेच परिचारिका या पदाची पदभरती निघालेली आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुमचा प्रतिसाद द्यायला विसरू नका। आणि जे कोणी या भरतीच्या संदर्भात सर्च करत होतं किंवा मग त्यांना जॉब लेटेस्ट पाहिजे होती तर त्यांना हे पाठवून द्या। पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अंतर्गत जे आहे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गतच त्यामध्ये 16व्या उपनगरीय रुग्णालयापैकी श्री दी मो मेहता मान्य सार्वजनिक रुग्णालय चेंबूर यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स। अगोदर तुम्ही हे रुग्णालय पाहून घ्या, श्री दी नानाथ मोहन मेहता मान्य सर्वसामान्य रुग्णालय चेंबूर। ठीक आहे, या रुग्णालयामध्ये यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स परिचारिका संवर्गातील पद तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर 6 महिन्याच्या कालावधीकरिता जे आहे प्रत्येक 45 दिवसानुसार नंतर खंड देऊन ठोस वांधनावर भरण्याची आहेत। ठीक आहे, जे आहे तर 1.5 महिन्यानंतर तुम्हाला लगेच थोडासा ब्रेक देऊन 6 महिन्यासाठी या ठिकाणी भरती घेणार आहे। तर यामध्ये सदर अर्जाची विक्री जी आहे स्वीकृती जी आहे 30/10 ते 7/11 आज 4 तारीख आहे पर्यंत तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। हा फॉर्म कुठं सबमिट करायचा आहे, हे जे आहे सार्वजनिक जे हे चेंबूरचं रुग्णालय आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। या ठिकाणी पहा, स्टाफ नर्सची परिचारिकाची एकूण 2 जागा या ठिकाणी निघालेले आहेत। मानधन पण चांगलं आहे। 2 जागेसाठी पहा या ठिकाणी 30,000 रुपये तुम्हाला एकत्रित मानधन या ठिकाणी भेटणार आहे। वयोमर्यादा तुम्ही 18 ते 38 पर्यंत तुम्ही भरू शकता यामध्ये, ज्या की तुम्हाला कमाल वयोमर्यादा या ठिकाणी 43 दिलेली आहे। आहारता काय पहा, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च शैक्षणिक शालेय मानद 12वी+ या ठिकाणी उत्तीर्ण झालेला असावा। त्यानंतर GNM डिप्लोमा किंवा BSc असणं या ठिकाणी गरजेचं आहे। GNM वाल्यांसाठी खुशखबर आहे। उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा नोंदणी करणं गरजेचं खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा, उमेदवार माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्च परीक्षेत 50 गुणांच्या प्रश्नपत्रिका असलेल्या मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट वगैरे तुमचे उमेदवार DOECC ठीक आहे सोसायटीचे CC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर राज्यस्तरीय प्रमाणपत्र म्हणजेच महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक शिक्षण 10वी-12वीच्या अंतर्गत किंवा GST प्रमाणपत्र धारक GCTचे प्रमाणपत्र धारक असावा। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी महत्त्वाची ही माहिती आहे। शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ही नवीन पदभरती निघालेली आहे। 7 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तुम्ही हे अर्ज जो आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सबमिट करावं लागेल। 30,000 या ठिकाणी मानधन दिलेलं आहे। खूप चांगली संधी आहे। जे कोणी शोधामध्ये आहे त्यांना हे शेअर करा आणि त्यांना याची माहिती पाठवा। धन्यवाद मित्रांनो।